अगं मुक्ता, आली बघ महाराणी ऑफिसवरून. 4 पैसे काय कमवते, स्वतःला खूप शहाणी समजते. रात्री स्वयंपाकघरात उशिरा येते, तोपर्यंत आपली सर्व कामे झालेली असतात. आपण दोघे आहोत ना कामवाल्या, हिला गरम गरम बनवून खाऊ घालायला. मग नाही तर काय, हे आपल्या दोघींना नोकर समजते काय ग? त्यामुळेच तर ऑफिसवरून आली की बेडरूममध्ये जाऊन पसरते आणि मग आपण बनवलेले आयते जेवण गिळायला बसते. असे मोठी जाऊ प्राजक्ता आपल्या धाकट्या जावेला मुक्ताला हळू आवाजात बोलत होते. यावर मुक्ता म्हणते, हो ना जाऊबाई, या अंजलीच्या आईबाबांनी तिच्यावर जराही संस्कार केले नाहीत, म्हणून तर हिला फक्त नोकरी करायचेच कळते. नाही तर जर चांगले संस्कार असते तर आधी घरातील कामे करून घर कुटुंब सांभाळून नंतर ऑफिसला गेली असती. प्राजक्ता म्हणाली, असली कसली ऐत खाऊ जाऊ भेटली आहे आपल्याला, कोणास ठाऊक. मुक्ता म्हणाली, बरोबर बोलत आहात तुम्ही जाऊबाई. आपल्याला आपल्या आईबाबांनी चांगले संस्कार दिले आहेत, म्हणून तर आज आपण दोघी मिळून पूर्ण घर चांगल्या प्रकारे सांभाळत आहोत. आणि एक ही आहे जी ऑफिसला जाते म्हणजे स्वतःला अति शहाणी समजते. अगं आजकालच्या ज्या मुली नोकरी करतात म्हणजे त्यांना असे वाटते की त्या घर कामातून कायमच्या मुक्त झाल्या आहेत. तेव्हा मुक्ता म्हणाली, जाऊबाई आपल्याला काहीतरी केले पाहिजे, नाहीतर आपली ही धाकटी जाऊ अंजली संपूर्ण घरावर राज्य करेल आणि आपल्या दोघींना आयुष्यभर हिची गुलामी करावी लागेल. तेव्हा प्राजक्ता म्हणाली, अगं मुक्ता, याच्यावर मी एक उपाय शोधून काढला आहे. मी आजपर्यंत सासूबाईंना हेच म्हणत होते की अंजली आपल्या घरात अजून नवीन आहे, हळूहळू रुळेल आणि मग सर्व काही शिकून घेईल. पण आता तर तिचे लग्न होऊन 6 महिने झाले आहेत, पण तरीही तिचे घरात अजिबात लक्ष नाही. लग्नानंतरचे 2 महिने तर अंजली मॅडमने हिंडण्या फिरण्यामध्ये आणि आपल्या माहेरी येण्या जाण्यातच घालवले आणि त्यानंतर मग लगेचच ऑफिस जॉईन केले. बरं, मी म्हणते असू देत, इथपर्यंत ठीक होते, पण ते अजूनही घरातील एकही काम करत नाही. आज रात्री मी सासूबाईंकडे तिची तक्रार केली नाही तर माझे नाव प्राजक्ता नाही. आज तर सासूबाईंना सांगावेच लागेल की त्यांच्या धाकट्या सुनेला या घराच्या रीतीभाती शिकवा. हिच्यावर संस्कार कमी आहेत, त्यामुळे तिला सासरी कसे वागायचे हे आधी शिकवा. काही वेळाने अंजली फ्रेश होऊन स्वयंपाक खोलीमध्ये आली आणि म्हणाली, ताई, आजकाल ऑफिसमध्ये खूप जास्त काम असते. तुम्ही दोघे आहात म्हणून ठीक आहे, नाही तर घर आणि ऑफिस हे दोन्ही मी कसे मॅनेज केले असते. तेव्हा मुक्ता म्हणाली, अंजली, तुला ऑफिसमध्ये कामच काय असते? तिथे खुर्चीवर बसून तर काम करत असशील ना, पण इथे बिचारा आम्ही दोघे संपूर्ण दिवस घर कामात लागलेल्या असतो. तुझ्यापेक्षा तर जास्त थकवा आम्हा दोघींना येतो, तरी सुद्धा आम्ही कधी तुझ्यासारखी तक्रार करत नाही. प्राजक्ता ही गप्प बसली नाही. ती म्हणाली, हो अंजली, मुक्ता बरोबर बोलत आहे. तू तर ऑफिसवरून आलीस की बेडवर पसरतेस आणि आम्ही दोघी दिवसभर घरातील इतर कामे करून त्या स्वयंपाक खोलीमध्ये राबत असतो. अंजलीला आपल्या दोघी जावा कशा बोलत आहेत हे समजत तर होते, पण तरीही तिला त्यांच्या तोंडी लागायचे नव्हते, कारण तिला घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होऊ द्यायचा नव्हता. आणि खरंच अंजली ऑफिसमधून आली की एवढी थकायची की तिच्यामध्ये कोणाशी वाद घालत बसण्याची ताकद नसायची. त्यामुळे अंजलीने तो विषय टाळला आणि ती म्हणाली, अरे वा ताई, आज तुम्ही पालक भाजी बनवली आहे. मला पालकाची भाजी खूप आवडते. अंजली असे बोलताच प्राजक्ता आणि मुक्ता एकमेकींकडे पाहू लागल्या. प्राजक्ता हळू आवाजात म्हणाली, हिला काही लाज आहे की नाही? बघ ना, आपण किती सिरियस गोष्टीबद्दल बोलत होतो आणि हिला मात्र भाजी कोणती बनवली आहे याचे पडले आहे. तेव्हा मुक्ता म्हणाली, जाऊबाई, ही जाणून बुजून करते, कारण हिला आपल्या तोंडी लागायचे नाही. विनाकारण विषय वाढवायचा नाही, कारण तिला तर आता आयते खायची सवय लागली आहे. आणि तसेही अंजली आपल्याशी वाद करून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड कधीच मारून घेणार नाही. आणि राहिली गोष्ट लाजेची, अहो जाऊबाई, ती तर तिचे संस्कार तिच्या माहेरी गहाण ठेवून आली आहे, हे विसरलात का? असे बोलून दोघेही हळूहळू हसायला लागल्या. तेव्हा प्राजक्ता म्हणाली, हो मुक्ता, तू अगदी बरोबर बोलत आहेस. म्हणूनच तर आज रात्री आपल्याला सासूबाईंशी बोलावेच लागेल, नाहीतर ही कानामागून येऊन तिखट व्हायची. काही दिवसांनी घरावर राज्य करेल, तेही आपल्या दोघींचा मान मोठा असताना. मग तेव्हा आपल्याला कोणीच विचारणार नाही. प्राजक्ता, मुक्ता आणि अंजली तिघी या घरच्या सुना होत्या. तिघींचे पती स्वतःचे दुकान सांभाळायचे. 3 मुलांचे वडील यशवंतराव आणि आई योगिताताई आपले हसते खेळते कुटुंब पाहून आनंदी होते. मोठ्या दोन्ही मुलांची सुरेश आणि रमेशच्या लग्नाला 7 वर्ष झाली होती.
दोघी जावा प्राजक्ता आणि मुक्ता यांचे एकमेकांशी चांगले जमायचे, त्यामुळेच त्या एकत्र कुटुंबात आनंदाने राहत होत्या. पण जेव्हापासून सर्वात धाकटी मुलाचे सुहासचे लग्न अंजली सोबत झाले होते, तेव्हापासून ह्या मोठ्या दोन्ही जावांच्या डोक्यात काहीतरी चालत असायचे. याला कारण फक्त एवढेच होते की अंजली नोकरी करत होती आणि या दोघी घर सांभाळत होत्या. रात्री प्राजक्ता आणि मुक्ता आपल्या सासूच्या योगिताताईच्या खोलीमध्ये गेल्या आणि प्राजक्ताच्या हातामध्ये सासूच्या पायांना लावण्यासाठी तेलाची वाटी होती आणि मुक्ताच्या हातामध्ये दुधाचा ग्लास होता. दोन्ही सुना योगिताताईंच्या जवळ येऊन बसल्या. प्राजक्ता सासूच्या पायाला मालिश करायला लागली आणि मुक्ताने सासूच्या हातात दुधाचा ग्लास दिला. योगिताताई तर तशाही आपल्या दोन्ही सुनांवर खुश होत्या. त्या म्हणाल्या, तुम्ही दोघी आज अचानक एवढ्या रात्री माझ्या खोलीमध्ये का आलात? आज तर मी तुम्हा दोघींना काहीही काम सांगितलेले नव्हते. तेव्हा प्राजक्ता म्हणाली, सासूबाई तुमच्याशी थोडेसे त्या अंजलीबद्दल महत्त्वाचे बोलायचे होते. तेव्हा योगिताताई म्हणाल्या, असे काय केले आहे अंजलीने? ती म्हणाली, सासूबाई ती रोज सकाळी सकाळी तयार होऊन ऑफिसला जाते आणि रात्री उशिरा घरी येते. घरात एकही काम करत नाही. मग आता तुम्हीच सांगा, असे किती दिवस चालायचे? लगेच मुक्ताही म्हणाली, सासूबाई आम्ही दोघी सुना या घरातल्या कामवाल्या आहोत का? दिवस रात्र ज्या किचनमध्ये राबत असतो आणि ती महाराणी फक्त पैसे कमावण्यासाठी जाते आणि ऑफिसवरून येऊन आम्ही बनवलेले आयते खाते. दोघी सुनांचे बोलणे ऐकून योगिताताई म्हणाल्या, तुम्ही दोघी अजिबात काळजी करू नका, मी तिला लवकरच वठणीवर आणते. सासूचे बोलणे ऐकून दोघीही खूप आनंदी झाल्या आणि आपापल्या खोलीत निघून गेल्या आणि दिवस उगवण्याची वाट पाहू लागल्या की उद्या त्यांची सासू कशा प्रकारे अंजलीला सुनावते. दुसऱ्या दिवशी सकाळी योगिताताई डायनिंग टेबलवर चहा पीत बसल्या होत्या आणि त्या आपल्या त्या तिन्ही सुनांकडे पाहत होत्या. त्यांनी पाहिले की अंजलीने स्वयंपाक घरामध्ये दोघी जावांना थोडीफार मदत केली आणि तिला ऑफिसला जायचे होते, त्यामुळे तयार होण्यासाठी तिच्या खोलीत निघून गेली. अंजली जेव्हा तिच्या खोलीतून तयार होऊन बाहेर आली तेव्हा योगिताताई तिला म्हणाल्या, सुनबाई मान्य आहे तू नोकरी करतेस, पण नोकरीबरोबर घरातील कामांमध्ये सुद्धा बरोबरीने मदत केली पाहिजे, ते तुझे कर्तव्य आहे. दोघी मोठ्या सुना घरामध्ये दिवसभर राबत असतात आणि तू म्हणजे घरातील कामे सोडून ऑफिसला निघून जातेस, हे तर चुकीचे आहे ना? आजपासून तुलाही दररोज या दोघींसोबत घरातील सर्व कामे करावी लागतील, कारण आपले एकत्र कुटुंब आहे. त्यामुळे एकत्र कुटुंबामध्ये सर्वांचे कर्तव्य समान असले पाहिजे. आजपासून तू सुद्धा घरामध्ये तुझ्या जावांसोबत काम केलेच पाहिजे. प्राजक्ता आणि मुक्ता तिथेच उभ्या होत्या. दोघीही सासूचे बोलणे ऐकून खूप खुश झाल्या, पण अंजली मात्र हे ऐकून उदास झाली, कारण ऑफिसमधून थकून आल्यानंतर तिच्यात लगेच घरातील कामे करण्याची क्षमता होत नव्हती. तरी सुद्धा सासूच्या आज्ञेचे पालन करण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता. त्यामुळे ती गप्प राहिली आणि तिने होकारार्थी मान हलवली. रात्री जेव्हा अंजली ऑफिसमधून येऊन किचनमध्ये गेली तेव्हा तिने पाहिले की तिच्या दोन्ही जावांनी कोणतेच काम केले नव्हते. दोघी आरामात बसून टीव्ही पाहत होत्या. अंजली स्वयंपाक खोलीत गेल्यानंतर त्या दोघी सुद्धा किचनमध्ये गेल्या. प्राजक्ता म्हणाली, अंजली तू आधी कणिक मळायला घे, मुक्ता भाजी बनवेल आणि मी डाळ भाताचा कुकर लावते आणि कोशिंबीर बनवते. तिघींनी मिळून सर्व स्वयंपाक बनवला आणि सर्वांनी एकत्र बसून जेवण केले. प्राजक्ता आणि मुक्ता जेवण झाल्यानंतर लगेचच त्यांच्या खोलीत झोपायला गेल्या, पण डायनिंग टेबलवर सगळ्यांची जेवण केलेली ताटे तशीच होती. अंजलीने सर्व ताटे काढले आणि रात्री 11 वाजेपर्यंत तिने सर्व भांडी घासली आणि मग आपल्या खोलीमध्ये जाऊन अशी झोपली की तिला सकाळी 7 वाजता जाग आली. अंजलीला सकाळी 8 वाजता ऑफिसला जायचे होते. ती अंघोळ वगैरे करून स्वयंपाक खोलीत गेली. तिने पाहिले की तिच्या दोघी जावांनी नाश्त्याची काहीही तयारी केली नव्हती. त्या दोघी चहा पीत बसल्या होत्या. अंजलीकडे जास्त वेळ नव्हता, त्यामुळे तिने सर्वांसाठी पटकन पोहे बनवले आणि स्वतःच्या टिफिनमध्येही पोहे घेऊन गेली.
अंजलीला समजले की तिच्या दोघी जावा ती स्वयंपाक खोलीत आल्याशिवाय कशालाही हात लावत नाहीत. त्यामुळे आता दररोज अंजली पहाटे 5 वाजता उठायची, जेवण आणि नाश्त्याची तयारी करूनच ऑफिसला जायची. संध्याकाळी आल्यानंतर सुद्धा स्वयंपाकघरातील सर्व कामे करून उशिरा झोपायची. 1 महिना सतत असे रुटीन फॉलो केल्यामुळे अंजली आजारी पडली. तिला सतत काम करताना पाहून आणि मग आजारी पडलेले पाहून तिच्या नवऱ्याला सुहासला खूप वाईट वाटायला लागले. सर्वात धाकटा मुलगा असल्याने कारणामुळे तो कोणाला काही बोलत नव्हता. आजारी पडल्यामुळे अंजली 2-3 दिवस ऑफिसला सुद्धा जाऊ शकली नाही. पण तिची तब्येत ठीक झाल्यानंतर अंजलीला पुन्हा एकदा आपले डेली रुटीन फॉलो करावे लागले. सुहास सर्व पाहत होता, त्याला सर्व समजत होते, पण कोणाला काही बोलण्याची त्याच्यामध्ये हिंमत नव्हती. सुहास घरामध्ये सर्वांची खूप इज्जत करायचा, पण त्याच्या बायकोवर देखील खूप प्रेम होते. दुसऱ्या दिवशी सुहास अंजली एकटीच काम करत असलेले पाहून तिला घरकामात मदत करायला लागला. पण त्याला बायकोची मदत करताना पाहून त्या दोघींना खूप राग आला. प्राजक्ता म्हणाली, सुहास भाऊजी, तुम्ही पुरुष होऊन आपल्या पत्नीला घरकामामध्ये मदत करत आहात. हे जर कोणाला बाहेर समजले तर ते तुमच्याबद्दल काय विचार करतील. लगेच मुक्ताही हसत म्हणाली, अहो भाऊजी, तुम्ही एवढेही जोरीचे गुलाम होऊ नका की घरातील इतर पुरुषांना तुमच्याकडे पाहून लाज वाटेल. सुहास आपल्या दोन्ही भावजयांचे बोलणे ऐकून तिथून निघून गेला. पण हे सर्व बोलणे अंजलीच्या मनाला लागले होते. तिच्या डोळ्यातून पाणी आले आणि ती विचार करायला लागली की या दोघी तर तिला काही मदत करत नाहीत आणि माझ्या नवऱ्याला सुद्धा माझी मदत करू देत नाहीत. पण हे सर्व योगिताताईंचे पती यशवंतराव आपल्या डोळ्यांनी पाहत होते, ऐकत होते, पण ते काहीही न बोलता तेथून निघून गेले. आज रात्री जेव्हा घरातील कामे करून अंजलीची कंबर दुखायला लागली तेव्हा सुहास म्हणाला, अंजली, तू नोकरी सोडून दे, कारण ऑफिस आणि घर दोघांचा ताळमेळ बसून काम करणे एका स्त्रीसाठी खूप अवघड काम आहे आणि मला तुझी ही अवस्था पाहवत नाही. तेव्हा अंजली म्हणाली, सुहास, मी नोकरी करून ते पैसे फक्त माझ्यासाठी खर्च करत नाही, तर ते पैसे घर खर्चासाठीही देते. तरी सुद्धा तू मला नोकरी सोडायला सांगतोस. अरे, स्त्रीसाठी घर आणि ऑफिसचा ताळमेळ बसवणे एवढे कठीण काम नाही जेवढे माझ्यासाठी ते मुद्दाम अवघड केले गेले आहे. सुहास म्हणाला, अंजली, हे तू काय बोलत आहेस, मला काही समजत नाही. तेव्हा अंजली म्हणाली, सुहास, आपण वेगळे राहावे असे मला वाटते. जर आपण वेगळे राहिलो तरच मी माझ्या हिशोबाने घर आणि ऑफिस मॅनेज करू शकेन. या घरात माझ्याकडून जबरदस्तीने जास्त काम करून घेतले जात आहे, कारण सर्वांना तर असे वाटते की मी दिवसभर काहीच काम करत नाही. एखाद्या महाराणीप्रमाणे ऑफिसमध्ये फक्त बसून असते आणि त्याचाच बदला माझ्याकडून इथे घरी घेतला जातो आहे. जर आपण वेगळे राहिलो तर कमीत कमी माझ्या हिशोबाने सर्व कामे ॲडजस्ट करेन. सुहास म्हणाला, पण अंजली, माझे बाबा कधीच आपल्याला वेगळे राहू देणार नाहीत. हे तेवढे सोपे नाही जेवढे तुला वाटत आहे. तेव्हा अंजली म्हणाली, ठीक आहे, मग मी बाबांशीच बोलेन सुहास, कारण मी सुद्धा तुमच्यासारखी बाहेर पैसे कमवायला जाते. दुसऱ्या दिवशी अंजलीने आपल्या सासऱ्यांना तिला वेगळे राहायचे असल्याचे सांगितले. तिचे बोलणे ऐकून यशवंतरावांसोबत घरातील सर्वांना तिच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले. सर्वांना असे वाटत होते की अंजली ही असे कसे बोलत आहे. प्राजक्ता आणि मुक्ता तर तिला आधी संस्कारहीन म्हणत होत्या, आता तर त्यांना आणखीन एक संधी मिळाली होती. तेव्हा त्या दोघी म्हणाल्या की ही काल परवा आलेली मुलगी आता आपले कुटुंब तोडायला निघाली. एवढ्या वर्षापासून जे कुटुंब एकत्र राहिले तेही आल्यामुळे विस्कटणार. यशवंतरावांनी वातावरण शांत करत धाकट्या सुनेला अंजलीला बोलवून आणि विचारले की सुनबाई, तुला वेगळे का राहायचे आहे? एकत्र कुटुंबामध्ये राहण्यात तुला काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा अंजली म्हणाली, बाबा, ज्याप्रमाणे तुम्ही दिवसभर दुकानामध्ये पैसे कमवण्यासाठी जाता, तसेच मी सुद्धा 8 तास ऑफिसमध्ये नोकरी करण्यासाठी जाते. तिथेही मी कामच करते. ऑफिसला जाण्यासाठी 1 तासाचा प्रवास करते.
ऑफिसवरून घरी आल्यावर किचनमधील शिल्लक राहिलेली कामे करते. रात्री 11 वाजता सर्व कामे आवरून थकून जाते. तरी सुद्धा दोघी जाऊबाई माझी सासूबाईकडे मी काहीच काम करत नाही म्हणून माझी तक्रार करतात. जर मी कामे करूनही माझ्यावर खोटे आरोप होणार असतील तर मग एकत्र कशासाठी राहायचे? आणि त्यामुळेच मला वेगळं राहायचं आहे. त्यामुळे मी माझ्या पद्धतीने माझे घरचे काम मॅनेज करू शकेन. यशवंतराव म्हणाले, हे आपले एकत्र कुटुंब कितीतरी वर्षांपासून असेच अबाधित राहिले आहे. मी माझ्या या कुटुंबाला कधीच विस्कटून देणार नाही. मला कोणीही वेगळे राहिलेले सहन होणार नाही. हे बघ सुनबाई, आता तू तुझ्या ऑफिसला जा. आम्हीही सर्वजण दुकानावर जातो. कारण दुकान उघडण्याची वेळ झाली आहे. पण संध्याकाळपर्यंत मी यावर नक्की काही ना काही विचार करेन. रात्री जेव्हा पूर्ण कुटुंब जेवण करण्यासाठी एकत्र बसले तेव्हा यशवंतराव यांनी आपल्या पत्नीला, 3 सुनांना आणि 3 मुलांना बोलवून घेतले आणि म्हणाले, आज मी एक निर्णय घेतला आहे. तर योगिता, आम्ही चौघेही पुरुष घरातून बाहेर आपल्या दुकानात पैसे कमवण्यासाठी जातो. पण तू आम्हाला तर कधी घरातील कामे करायला सांगत नाहीस. तेव्हा योगिता ताई म्हणाल्या, अहो तुम्ही असे का बोलत आहात? तुम्ही पुरुष आहात आणि मी तुम्हाला घरातील कामे करा असे कसे सांगू शकते? तेव्हा यशवंतराव आपल्या मोठ्या मुलाला म्हणाले, बेटा, आपण घरातील किती लोक बाहेर आपल्या कामावर जातो? तो म्हणाला, बाबा, तुम्ही आणि आम्ही 3 भाऊ दुकानावर जातो. तसेच अंजली सुद्धा ऑफिसला जाते. त्यामुळे आपण सर्वजण मिळून 5 जण बाहेर काम करण्यासाठी जातो. तेव्हा यशवंतराव योगिता ताईंना म्हणाले, ऐकले का योगिता, आम्ही 5 जण बाहेर पैसे कमवण्यासाठी जातो. पण योगिता, तू तर घरातील कामे कर असे फक्त अंजलीला म्हणतेस. अगं, ती सुद्धा आमच्यासारखे बाहेर कामासाठी जाते. त्यामुळे अंजली सुद्धा एका अर्थाने घरातील पुरुषांच्या बरोबरीचीच झाली ना. आजपासून माझा हा निर्णय आहे की धाकटी सून घरातील काहीही काम करणार नाही. पण हो, जर तिला स्वतःहून काम करण्याची इच्छा झाली तर ती आपल्या इच्छेनुसार घरातील लहान मोठे काम करू शकते. हे बघ योगिता, जी स्त्री बाहेर कमवायला जाते ती माझ्या नजरेमध्ये पुरुषच आहे. ज्या स्त्रिया विभक्त कुटुंबात राहतात त्यांना त्यांच्या नवऱ्याकडून सुद्धा घरकामामध्ये मदत मिळते. पण एकत्र कुटुंबामध्ये तर हे शक्य नाही. तेव्हा मुक्ता लगेच म्हणाली, बाबा, घरामध्ये पैसे कमवून आणले म्हणून कोणतीही स्त्री पुरुष होऊ शकत नाही. स्त्री ही स्त्रीच असते. तेव्हा यशवंतराव म्हणाले, जर अंजली एवढी शिकलेली असताना नोकरी सोडून घरी बसली तर मग तिच्या शिक्षणाचा काय उपयोग? आणि 8 तास ड्युटी करून बाहेर सुद्धा काम केल्यावर आणि पुन्हा घरी येऊन घरातील काम केल्यावर तिने आराम कधी करायचा? तुम्ही दोघी तर दुपारी आराम करता, पण तिला तर दिवसभर कामच असते. तेवढ्यात मोठी सून प्राजक्ता म्हणाली, म्हणजे बाबा, याचा अर्थ आम्ही दोघींनी घरामध्ये कामाली बनून राहायचे आणि ही महाराणी ऑफिसला जाणार? तेव्हा यशवंतराव म्हणाले, मग मी सुद्धा असे म्हणू शकतो की आम्ही 5 जण सुद्धा तुमचे नोकर आहोत का, जे तुम्हाला कमावून खाऊ घालत आहोत? आणि मला तुम्ही दोघेही सांगा, अंजलीच्या लग्नाआधी तर तुम्हाला कधी असे वाटले नाही की तुम्ही दोघी या घरातील कामवाली आहात? मग आताच असे का वाटत आहे? तसे कोणताही माणूस कोणतेही काम व्यवस्थित करू शकतो. एकतर त्याने बाहेर नोकरी करावी किंवा मग घरातील काम व्यवस्थित करावे. ऐकून योगिताताई गप्प झाल्या. योगिताताईंना सुद्धा आता पश्चाताप होऊ लागला. त्यांनी दोन्ही सुनांच्या बोलण्यात येऊन बिचारा अंजलीवर साऱ्या कामाचे ओझे टाकले. योगिताताई म्हणाल्या, अंजली, तुझे सासरे अगदी बरोबर बोलत आहेत. मला आता माझीच लाज वाटत आहे. अगं, मी हे का समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही की तू ही दोन्ही कामे कसे मॅनेज करशील? शेवटी यशवंतरावांच्या निर्णयावर प्राजक्ता आणि मुक्ता आधी नाराज झाल्या होत्या, पण हळूहळू त्यांनीही आपल्या धाकट्या जावेला समजून घेतले. अंजली देखील आता सुट्टीच्या दिवशी घरातील सर्व कामात प्राजक्ता आणि मुक्ताला मदत करते. आता 3 जावा आनंदाने राहू लागले आणि अशा प्रकारे हे कुटुंब विभक्त न होता आणखीन जवळ आले.
ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.